ची ट्रॉफी त्याचबरोबर जर्सी आपण कलेक्ट करूया तेजस जुवलेकरला. धन्यवाद जाधव सर. वेल प्लेट तेजस जुवलेकर, तुला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आपण एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे वळूया. दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येतोय सातेरी 11 मातोंड विपक्ष आरवलीश्वर आरवली या दोन संघामध्ये. सातेरी 11 मातोंड टीमने प्रथमतः सुदैवाने नशिबाने या मॅचची नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते आरवलीश्वर आरवली या टीमला. आपल्या घरच्या मैदानावरती हा संघ उतरतोय. एक तुल्यबळ संघ, मातब्बर संघ आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सातेरी 11 मातोंड संघ हा सुद्धा एक तेवढाच तगडा संघ. या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया आपण मैदानात. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आरवलीश्वर चषक 2025 क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक मोठी मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आरवलीश्वर चषक 2025 दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. तर सातेरी 11 मातोंड या टीमकडनं आपण सलामीची जोडी पाहतोय. काशी परब आणि त्याला साथ देण्यासाठी दत्ता दुरी. सातेरी 11 मातोंड संघ आपला अतिरिक्त खेळाडू बॉक्स मध्ये पाठवा. मर्यादित 4 षटकांचा सामना आणि या पहिल्या डावाचं महत्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल विघ्नेश. आपण पाहतो वैयक्तिक पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण पहिलं षटक आणि पहिला बॉल पेस करेल काशी परब स्ट्राईकवर असेल आणि त्याला साथ देतोय पार्टनर दत्ता दुरी. सलामीची जोडी. पहिला बॉल अकुट्टप्याचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल. चेंडू सीमारेषा पार. पहिला वार लाख मोलाचा आणि पहिल्याच बॉलवर काशीच्या बॅट मधून कणकणीत येतोय षटकार. आणि या 6 धावेने आपल्या टीमचं श्री गणेशा करतोय. आपलं वैयक्तिक खातं उघडतोय काशी परब. धावफलकावर धावसंख्या टोटल 6 धावा. धावफलकावर प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतोय सातेरी 11 मातोंड संघ. षटकातील दुसरा बॉल. पहिल्याच बॉलवर षटकारांनी स्वागत झालंय विघ्नेश या बॉलरचं. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवलंय. चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय तो सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. चेंडूची फेक करतोय स्ट्रायकिंग एंडला. इथं मात्र विकेट कीपर कुठली चूक करत नाही आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करतोय. आणि इथं मात्र काशी हा बॅटर बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का बसतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी राज हा बॅटर आपण पाहतोय. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल विघ्नेश. राईट ओव्हर द विकेट ऑन द मार्क. यावेळी समोर फटका. चेंडू जातोय डीप वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
बाबा आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये अप्रतिम एफर्ट आपण पाहतोय. आणि इथं मात्र जवळजवळ 5 धावा वाचवल्या या फिल्डरने. आणि इथं मात्र धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. विघ्नेशचा हा बॉल टप्प्याचा बॉल थोडासा फनफूटचा वापर केला होता राज पाटकरने. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर वामन कावळेने. आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी कमी गतीचा बॉल थोडासा इनसाइड आउट फटका खेळलाय. हवेमध्ये हा फटका खेळलाय. 3 क्षेत्ररक्षकांची शर्यत. भाग मिल्का भाग मिल्का भाग. आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी होतोय. चेंडू सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड इथं भेटतोय चौकार. आधार कार्ड चौका. पहचान का मौका. आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 13 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथमतः या मॅच मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय सातेरी 11 मातोंड संघ. षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल नक्कीच उसळी घेतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. राज पाटकर या बॉलवर बीट होतोय. कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. आणि डॉट बॉलने महत्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे नामक गोलंदाज वैयक्तिक स्वतःकडून पहिलं तर टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज असेल. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट समोर असेल दत्ता धुरी. पहिलाच बॉल. यावेळी बैठक फटका खेळायचा प्रयत्न. दत्ता धुरीचा हा मानस हा मनसुबा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. पहिला डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय या दुसऱ्या षटकाची बाबा बाक्कर गोलंदाज. या स्पर्धेमध्ये आपण 3 ऑफिशियल पंच पाहतायत सर उत्तम मोठे, त्याचबरोबर सर किशोर भगत, त्याचबरोबर सर बाबू टेमकर. हे 3 अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये. तर पुढील बॉल घेऊन सज्ज असेल बाबा बागकर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय आपण पाहतोय. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे. डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑन आणि डीप वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक. यावेळी तर मात्र इनसाइड आउटचा फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय निलेश चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूला बॅकअप देतोय. चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धावेंची लईलूट केली. आणि या 2 कपल धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 4 षटकांचा मर्यादित सामना आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण सेकंड सेशन मधील हा सामना. यावेळी इनसाइड आउट फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. थोडासा मिसटायमिंग फटका आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय. दत्ता धुरीला माघारी परतावं लागेल. एक मोठा फटका सजवायचा होता. एनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न राहून जाईल. फटका फसतोय. झेलाद रूपांतर आणि अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय. सातेरी 11 मातोंड संघाला. दत्ता धुरी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे न्यू बॅटर शुभम मैदानात पावलं टाकतोय. चौथ्या क्रमांकासाठी
तर दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सॉरी माफ करा, 15 धावा. या बी टप्प्याचा बॉल गती होती या बॉलला. नक्कीच आपण पाहतोय बॅटची कडा घेतोय, चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये. एक धावी घोषित क्षेत्रामध्ये तुम्हाला दिली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे 2 फलंदाज माघारी परततायत, सस्तात काशी आणि दत्तादुरी. त्यानंतर राज आणि शुभम ही जोडी मैदानात. या बी हलक्या हाताने चेंडूला ढकललंय, ड्राईव्ह केलंय, शॉट फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव भेटेल तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. प्रथमतः बॅटिंग करतो या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर मातोंड संघ. या बी हा ट्रॅकर बॉल होता, समोर हा बॉल केलाय, शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावेची तमाम शंका समाप्त होते. डॉट बॉलने महत्वपूर्ण सांघिक दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय सातेरी 11 मातोड संघ. या मॅच मध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. आरोलीश्वर चषक 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान 16, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले या मैदानावरती, या क्रीडांगणामध्ये. आपलं पण सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक घर बसल्या सामने पाहतायत, त्यांचं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. तिसरं षटकातील पहिला बॉल, वामनचा हा फुल लेनचा बॉल होता, उडवलं हेलिकॉप्टर आणि लँड केलंय. डी बॉडिश लॉंग आणला, चेंडू सीमा रेषा पार. इथं येतोय खणखणीत नेत्रदीपक षटकार. राजच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर एक षटकार आपण पाहतोय. अप्रतिम फटका आपण पाहतोय, खोदून काढला आणि चेंडूला पाठवलं डीप वाईडिश लॉंग आणला. या बी ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय, मिडॉन क्षेत्ररक्षकाला क्रॉस करतोय हा बॉल. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला बॅकअप देतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या 24 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. पुढील बॉल वामन. या बी स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. थोडासा फ्लाइटेड बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू हा वळण घेतोय आणि बाकीचं काम पूर्ण केलंय विकेट किपरने. आणि इथं मात्र डॉट बॉल पाहतोय, कमबॅक पाहायला भेटतंय. या बी पण पुढचा वापर केलाय, पुढे सरकला बॅटर. डी बॉय डिश लॉंग आपला हा फटका खेळलाय, फटका फसतोय. इथं मात्र बाबा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज शुभमचा संपला खेळ. विकेट क्रमांक तिसरा. तिसरा धक्का बसतोय सातेरी 11 मातोड या टीमला. डीजे तर आपण पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. तिसरा धक्का बसतोय सातेरी 11 माटवण या टीमला. डबलकामध्ये कुठलाही बदल नाही. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानात पाऊल टाकतोय आफ्रिदी तुळसकर. 5व्या क्रमांकासाठी ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. तर मोठी विकेट या षटकामध्ये आपण पाहतोय, प्राइस विकेट.
दुसऱ्या सत्रातील एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. सातेरी 11 मातोड विपक्ष आरवलीश्वर. आरवली संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना आफ्रिदी तुळसकर न्यू बॅटर 5व्या क्रमांकासाठी कार्य करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि एक मोठी इनिंग घ्यावी लागेल, चांगली भागीदारी करावी लागेल. आफ्रिदी त्याला साथ देतोय राज पाटकर. या बी आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. हाफ ट्रॅकर चेंडूवरती थोडासा ऑन द राईसचा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकच धाव भेटेल. एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. आपलं वैयक्तिक खातं उघडतोय आफ्रिदी आणि टीमचं टोटल आपण पाहतोय. पाव शतकी खेळी 25 धावा, धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पुढील बॉल स्लॉक ओव्हर मधील शेवटचा चेंडू. कुठेचा बॉल यावी ऑन साइडला पुल. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल चेंडू सीमारेषा पार. सासू मेली खोकून, जावयाला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होते ती 31 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 31 लॉस ऑफ 3 विकेट. डीजे धन्यवाद डीजे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल ऋषी कुड नामक गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं तर सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 4 या इनिंगचं सांगता करणारं, भैरवी गाणणारं, शेवटचं षटक स्लॉक ओव्हर डेथ ओव्हर घेऊन सज्ज होतोय तो ऋषी कुड नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट आणि समोर असेल स्ट्रायकिंग एंडला आफ्रिदी. पहिला बॉल यावेळी जॉर्डन पुलचा पटका. आवडया बॅटने हा पटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आफ्रिदी तुळसकरच्या बॅट मधून खणखणीत नेत्रदीपक षटकार. आफ्रिदी तुळसकरच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केलं जाईल ऋषी कुडव या बॉलरचं. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 37 धावा, धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच हा षटकार एक संजीवनी नक्कीच असेल सातेरी मातोड या टीमसाठी. पुन्हा एकदा यावी आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत लिलया एक धावी पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 38 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. राज पाटकर, आफ्रिदी तुळसकर ही जोडी मैदानात आतापर्यंत आपण पाहतोय. राज पाटकर आतापर्यंत आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन करतोय, चांगलं योगदान देतोय. वैयक्तिक 19 धावेवर खेळतोय. वैयक्तिक त्याच्या धावा 19, इंडिव्हिज्युअल स्कोर. यावेळी आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. 39 धावा, धावपलकावर शेवटचं षटक प्रगतीपथावर. प्रथमतः या मॅच मध्ये बॅटिंग करतोय सातेरी 11 मातोंड संघ. पुढील बॉल षटकातील चौथा बॉल घेऊन सज्ज असेल ऋषी कुडव नामक गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि समोर स्ट्रायकिंग एंडला आफ्रिदी बॉल पेस करेल. अकुटप्याचा बॉल यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसरी घेतली आणि इथं मात्र बाकीचं काम पूर्ण केलं विशाल या विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतोय. 39 टोटल लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस.
कुट्टप्याचा बॉल बॅटची कडा आपण पाहतोय चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रामध्ये एक धाव ही भेटेल प्रतिस्पर्धी संघाला एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 40 धावा धावफलकावर शेवटचं षटक प्रगतीपथावर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे लास्ट बॉल टू गो अंतरिम चेंडू आणि ऋषी कुडव हा स्क्रीनवर येतोय शेवटचा चेंडू घेऊन आणि समोर असेल राज बॅटर हा चेंडू फेस करेल लास्ट बॉल टू गो या टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न आणि इथं मात्र राज पाटकर या बॅटरला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल स्वतःला सरेंडर व्हावं लागेल आणि इथं मात्र धावेची तमाम शंका समाप्त होते फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये डॉट बॉल भेटेल आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय प्रथमतः सुदैवाने नशिबाने या मॅचची नाणेफेक जिंकली सातेरी 11 माटोण संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करून धावफलकावर धावसंख्या टोटल जमवल्या 40 धावा तर प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट असेल 41 धावांचं 41 धावसंख्येचं या मॅचमध्ये पाठलाग करावा लागेल आरवलीश्वर आरवली या टीमला उडूया दुसऱ्या इनिंगकडे तोपर्यंत मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा आरवलीश्वर चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया पुढील आपल्या कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील
आरवलीश्वर चषक 2025 दुसऱ्या सेक्शन मधील दुसरा सामना मैदानावरती आपल्या भेटीला येतोय. सातेरी 11 मातोंड विपक्ष आरवलीश्वर आरवली. प्रथमतः नाणेफेक जिंकून मातोंड संघाने 40 धावा जमवल्यात. 41 धावांचं आव्हान असेल आता मात्र आरवलीश्वर आरवली संघासमोर. आणि मात्र दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायक विशाल तर नॉन स्ट्रायक वरती आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज काशी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती. पहिला चेंडू पुलचा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास उंच आभाळात पाहायला मिळतोय. आणि मात्र बघता बघता चेंडू जाईल 6 धावांसाठी. वामन कावळे ब्रँडेड षटकार. काशियाचं चेंडूला पाठवलंय तब्बल 6 धावांसाठी. सीमारेषेच्या बाहेर खातं खोललं जाते. धावांचा श्रीगणेशा केलाय 6 धावांची. दुसरा चेंडू मैदानावरती मार्गस्थ असेल. पुन्हा एकदा एक मोठा फटका वामन कावळेच्या बॅटमन. परंतु फटका फसल्याचा दिसतोय. परंतु जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा वामन कावळे टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत चेंडू सीमारेषा पार येतोय. खणखणीत षटकार डीजे. आक्रमण सुरू केलंय मैदानावरती. विशाल कावळेच्या बॅटमन तब्बल पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मैदानावर पाहायला मिळत आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि मात्र आक्रमण स्वीकारलंय ते म्हणजे आरवलेश्वर आरवली संघाच्या बाजूने विशाल कावळे हा मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. काशी गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा काऊकवर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा तो एक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. विशाल कावळेच्या बॅटमन चेंडू सीमा पार. एक खणखणीत षटकार. विशाल कावळे याने मैदानावरती पाहायला मिळत आहे. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. 18 धावा धाव फलकावरती. काशी थोडासा महाग ठरताना मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती आता मात्र चौथा चेंडू हा मार्गस्थ असेल. पुन्हा एकदा मैदानावर पुन्हा एकदा आता मात्र संयम दाखवलाय. ऑफ साईडने सुंदर फटका सजवलाय. आणि मात्र चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा पाहायला मिळतो. सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेर धावेची लहर मैदानावरती. आणि मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षण करतोय. परतीची फेक होते. तोपर्यंत एकेर धावेचं रूपांतर मात्र नक्कीच दुहेरी धावेत केलं जाते. सहजरित्या 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते मैदानावरती. 20 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतंय. पहिलं षटक हे मार्गस्थ असताना मैदानावरती पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीस नक्कीच 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. हलकेच खेळून काढला तर चेंडूचा प्रवास हा मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात असेल. परतीची फेक मैदानावर पाहायला मिळते. तोपर्यंत एकेर धाव नक्कीच मिळेल. एकेर धावेने धावफलक 21 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक असेल मार्गस्थ मैदानावरती. आणि मात्र अंतिम चेंडू असेल काशी गोलंदाजी मार्गवरती. आता मात्र स्ट्रायकरवरती ओमकार पाहायला मिळतोय. पुलटॉस परत चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती. परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची गणना परिणामी ही आमच्या धावफलकावरती पाहायला मिळते. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती. आणि मात्र पहिल्या षटकाखेरीस सांघिक धावसंख्या हे आता मात्र 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाखेरीस बिनागाड्याच्या मोबदल्यात 21 धावा तब्बल 41 धावांचा पाठलाग करत असताना आरवलेश्वर आरवली संघ मैदानावरती पाहायला मिळतोय.
41 धावांचा पाठलाग करायचा आक्रमण स्वीकारलं विशाल कावळे याने. 3 मोठे फटक्याच्या बॅटमधनं सुरुवातीला पाहायला मिळाले. हॅट्रिक साधले षटकारींचं ते म्हणजे विशाल कावळ्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि मात्र पहिल्या षटकाचा गेम समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती राज पाटकर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं हे आता मैदानावरती मार्गस्थ असताना विशाल कावळे स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल. पहिला चेंडू अकुट्टापचा चेंडू सुंदर फटका मैदानावरती पाहायला मिळतोय आणि मात्र चेंडूचा प्रवास हा मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळेल आणि या एकेरी धाव्याने नक्की धावफलक वधारले गेले. 22 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राज पाटकर गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चांगला टप्प्यावरचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु संयम पाहायला मिळतो विशाल याच्याकडनं. नक्कीच एकेर धावेने धावफलक वधारले. 22 धावा आता मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मैदानावर मार्गस्थ असताना 41 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे आरवली संघाला आतापर्यंत 22 धावा जोडण्यास यशस्वी ठरतोय. अजून 19 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे आरवली संघाला हा सामना विजय संपादन करण्यासाठी. स्ट्राईक वरती आता मात्र ओमकार अलका चेंडू बॅटची वेध नक्कीच घेतला होता, परंतु यष्टीरक्षण थोडीशी चूक मैदानावरती पाहायला मिळते. झेलबाज नक्कीच होऊ शकला असता ओमकार, परंतु झेल सुटला जातोय आणि मात्र जीवनदान भेटतंय, ते म्हणजे ओमकार याला. तब्बल दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील चांगली आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते राज पाटकर याच्याकडनं. पुन्हा एकदा ओमकार स्ट्राईक वरती सज्ज. मोठा फटका ओमकारच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास हा पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. चेंडू निघालाय झिंग 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 झिंगाट करत 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. नक्कीच ओमकारच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. या 6 धावाने धावफलक नक्कीच वधारले गेले. धावसंख्या पोहोचते तब्बल 28 या धावसंख्येवरती. तब्बल दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूंच्या समाप्त नक्कीच 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ओमकार सुद्धा हात खोलताना मैदानावर पाहायला मिळतोय. पुलटा चेंडू आणि मात्र चांगला फटका मैदानावर पाहायला मिळतो. पंचांचा इशारा नो चेंडूचा मैदानावरती आणि मात्र एक धाव नक्कीच मिळेल. तब्बल 2 धावा गणल्या जातील. नो चेंडूचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळतोय. या दुहेरी धाव्याने नक्कीच धावफलक वधारला जाईल. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल आरवली संघाला हा सामना विजय संपादन करण्यासाठी. 30 धावा आतापर्यंत जमवण्यास यशस्वी ठरत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला चेंडू आता मात्र मैदानावर पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळेल. चेंडूचा प्रभाव सीमारेषे लगत पाहायला मिळतोय. एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेत केलं जातंय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती क्षेत्ररक्षण करतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर मात्र दुहेरी धावेत केलं जातंय आणि मात्र सहजरित्या दुहेरी धावेने धावफलक नक्कीच वधारलं गेलंय. 32 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे आरवली संघाला. चांगली फटक्यामध्ये विशाल कावळ्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. ओमकारची एक मोठा फटका ओमकारच्या बॅटमध्ये देखील. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय चेंडूला. चांगला फटका मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतो ऑन साईडच्या दिशेने. नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. परतीची फेक देखील पाहायला मिळते आणि मात्र सहजरित्या एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेने धावफलक वधारलाय. आता मात्र 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक दुसरं राज पाटकर गोलंदाजी मार्गवरती, तर स्ट्रायकर ओमकार पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठा फटका ओमकारच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. पुढील चेंडू आता मात्र हलकेच खेळून काढला जातोय. चेंडूचा प्रवास हा मात्र घोषित क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल आणि एकेर धावेने समाप्त. 34 धावा धावफलकावरती चांगला फटका आता मात्र पाहायला मिळतो. राज पाटकर येतो स्क्रीनवरती. फंबल मैदानावरती पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल, परंतु दुसऱ्यावरती नकार येतोय. एक धावावरती समाधान मानत धावसंख्या नक्कीच वधारली गेली. धावसंख्या पोहोचली तब्बल
35 या धावत संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवरती दत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विशाल स्ट्रायक वरती खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांकडनं नो चेंडूचा इशारा आणि मात्र फ्रीची संधी असेल. 36 धावा आता मात्र धाव फलकावरती फ्रीची संधी असेल. विशाल कावळे याला स्ट्रायक वरती सज्ज असेल. 36 धावा आतापर्यंत जोडल्या धाव फलकावर. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळते. एक मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, परंतु प्रयत्न राहिलाय. निर्धाव चेंडूची गणना धाव फलकावरती केली गेली आणि मात्र तब्बल पहिल्या वेळेला चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. परतीची फेक पाहायला मिळते आणि मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. जेलबाची संधी आणि मात्र झेल टिपला गेलाय आणि मात्र पहिला वयला हादर हा मात्र आरवलीश्वर आरवली संघाला. फलंदाज मध्ये प्रणय हा पावले टाकताना पाहायला मिळतोय. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या आता मात्र 37 धावा धाव फलकावरती. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल सामना विजय संपादन करण्यासाठी. आरवलेश्वर आरवली संघाला नवीन फलंदाज मध्ये प्रणय हा पाहायला मिळतोय. गोलंदाजी बारवरती दत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली दत्ता याच्याकडनं. आता मात्र चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. नक्कीच निर्धाव चेंडूची गणना होईल आणि मात्र निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 37 धावांवरती स्थिरावली गेली. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तैनात असेल, परंतु चेंडूचा प्रवास हा 4 धावांसाठी आणि मात्र या चौकारनिशी विजय संपादन करतोय आरवलीश्वर आरवली संघ आणि मात्र पुढील फेरीत पदार्पण देखील करतोय. ठरतोय तब्बल आपल्या फळीतनं 26 धावांची बहारदार